तर एक महत्त्वाची बातमी आपण पाहूया। शरद पवार यांची आज पत्रकार परिषद आहे। दुपारी 4:15 वाजता पुण्यामध्ये शरद पवारांची पत्रकार परिषद आहे। शरद पवारांच्या पत्रकार परिषदेच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। देशातील जी परिस्थिती आहे त्या परिस्थिती संदर्भात शरद पवार बोलण्याची शक्यता आहे। यासोबतच पंतप्रधान मोदींनी देशवासियांना जे आवाहन केलेलं आहे त्या आवाहनासंदर्भात देखील शरद पवार काही बोलतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। तर दुपारी पुण्यामध्ये शरद पवारांची ही पत्रकार परिषद होणार आहे। यांची 4 वाजता पत्रकार परिषद ही सुरू होणार आहे। अर्थात देशात घडत असलेल्या घडामोडी विशेषत्वानं इंधन बचती संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे देशवासियांना आवाहन केलेलं आहे त्या मुद्द्यावर शरद पवार भाष्य करण्याची शक्यता वर्तवली जाते। प्रकृती अस्वास्थ्य कारणानं गेले अनेक दिवस खरं तर शरद पवार विश्रांती घेत होते। त्यानंतर साताऱ्याच्या दौऱ्यावर शरद पवार पाहायला मिळाले। यानंतर पहिल्यांदाच शरद पवार यांची ही पत्रकार परिषद होणार आहे। संध्याकाळी 4 वाजता या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। देशातील राज्यातल्या इंधन व्यवस्थेसंदर्भात पवार भाष्य करण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।